इतिहासामध्ये त्या दाऊद इब्राहिमला आव्हान देणाऱ्यापैकी हे राणे कुटुंबीय बाकी इस्लाम सोडलाय त्यांची जी कारण आहेत तेच आमच्या रामगिरी महाराजांनी सांगून ठेवलेली आहेत। म्हणून परत एकदा सांग, कोणीही रामगिरी महाराज जे बोलले मी तर बोलतो परत आता व्यासपीठावर आले होते, मला वाटतं कालच आले वाटते, ते आले होते ना काल तरी, आज आले। कधी रामगिरी महाराजांना आले तुमच्या समोर अशा गर्दी म्हणून त्यांनी आवाहन करा की महाराज वन्स मोर परत एकदा इस्लाम बद्दल सांगून दाखवा, महाराज वन्स मोर करून दाखवा आणि आम्हालाही बघायचं कोण तुमच्या वाकड्यामध्ये जातं आणि बोलल्यानंतर परत त्याच्या अप्पाकडे दोन पायावर जातं की हे आम्ही बघू। अशी हिम्मत आणि असा दरारा आपल्या हिंदू समाजाचा तयार करा, तरच हे आपल्या शहरामध्ये आपण जगू शकणार। नाहीतर आज तसे बघा कसे आपल्या बिळामध्ये लपून बसलेले आहेत, कोण बाहेर येणार नाही। पोलिसांना सांगून चिंता करू नका, मी बाहेर जाईपर्यंत हा दुसरा मोर्चा आहे श्रीरामपूरला, पुरे दिवस नगरमध्ये आरामात फिरतोय, यांच्यामधला एकही आला त्याला माहितीये मी त्याला काही जीवन तो सोडत नाही। नितेश राणे असा कुस्ता फिरत नाही, तयारीमध्ये आलेलो आहे, त्या लोकांना चांगल्या पद्धतीने माहिती आहे। मी काय कुठला व्हाईट कॉलर आमदार नाही, मी काय प्रवचन आणि भाषणवाला नाही, आपला पूर्ण कार्यक्रम असतो, पूर्ण 100%, 99% पण नाही। त्याला माहिती आहे, पूर्ण इतिहास माहिती आहे, त्यांना माहिती आहे इतिहासामध्ये त्या दाऊद इब्राहिमला आव्हान देणाऱ्यापैकी हे राणे कुटुंबीय बाकी कोणाच्या ताकद नाही। माझे वडील जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा 63 एन्काउंटर करण्याचे आदेश देणारा मुख्यमंत्रीचा मुलगा हा नितेश राणे, माझ्या वाकड्यामध्ये जाऊ नका। आणि मी तुम्हालाही सांगतो, मी तुमच्यासाठी आलेलो आहे, हिमतीने वागा, जिद्दीने फिरा, इथे काय चिंता करू नका, इथे कोण काय आपल्याला करत नाही, कोण नाही। बघा मी आपल्या जिभेला काय हाड आहे नाही, पाहिजे तर त्यांना बोलतो, त्यांच्या समोर चालून जातो, कोण नाही काय बोलत, बघून दरवाजे खिडक्या बंद करतात, त्याचा काय गप्पर आलाय, मी पण हिंदूंचा गप्पर आहे लक्षात ठेवा। आपल्याच वाकड्यात जायचं नाही, अगर एक नितेश राणे असा करू शकतो तर मला तुमच्या प्रत्येकामध्ये अशी हिंमत तयार झालेली दिसली पाहिजे। तुमच्या प्रत्येकाबद्दल हिंदू दिसला तर त्यांचे पाय कापले पाहिजे की ह्यांच्या वाकड्यात जाऊ नका, नाहीतर आमच्या घरचा पत्ता काय आम्हाला विसरायला लागेल। ही हिंमत तुमच्यामध्ये दाखवा, हे हिंमत वाढवण्यासाठी आम्ही इथे फिरतोय, नाहीतर काय दुसरं तुम्हाला वाटतं आम्हाला दोघांना काही चेक दिलाय डिपॉझिट करणार घरी जाणार त्याच्यातल्या पैकी नाही, आम्ही वट मध्ये फिरणारे लोक आहे आणि जे बोलायला आलोय तुमच्यासाठी बोलायला आलोय, बाकी काय नाही। सरकार तुमचं आहे, हिंदुत्वाने विचारचं सरकार आहे, मुख्यमंत्री आपले एकनाथ शिंदे हे कडवट हिंदुत्ववादी आहेत, गृहमंत्री आमच्या देवेंद्र फडणवीस आता प्युअर 100% हिंदुत्ववादी आहे, 100% आहे। या बाकीच्यांसारखा चायनीज मॉडेल नाही, म्हणून त्याची काही चिंता करू नका, कुठे काय होत नाही। CEN न्यूज देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर।